सिंधुदुर्ग जिल्हा बँक मठ शाखा कार्यालय स्थलांतर सोहळा आज दिनांक 4 मे रोजी संपन्न झाला। नूतन कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले। सदर सोहळ्यास प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची होती। तसेच वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, रवींद्र मडगावकर, खरेदी विक्री संघ वेंगुर्ला चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, मठ सरपंच श्रीमती रूपाली नाईक, मठ विविध सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, श्री देव स्वयंभू देवस्थान समिती मठ अध्यक्ष मनोहर गावडे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी शून्यातनं सुरू झालेली शाखा 16 वर्षानंतर जवळपास 9 कोटी रुपयाच्या ठेवी या शाखेकडे जमा झालेल्या आहेत। मागच्या एका वर्षामध्ये अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे की मागच्या एका वर्षी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी या एका आर्थिक वर्षामध्ये या शाखेमध्ये जमा झालेल्या आहेत आणि म्हणून खास करून ठेवीदारांचे अभिनंदन मी मनापासून करतो की आपण बँकेच्या या सेवेवर उत्तम अशा प्रकारचा विश्वास मनापासून दाखवलेला आहे, म्हणून ही वाढ प्रयत्न झालेली आहे। एका 4.5 वर्षात 3146 कोटी पल्ला गाठणं काय सोपं नाही। आपण घाटावरच्या बँका बघतो, पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं उत्पन्न मिळालं, कोट्यान रुपयाची उलाढाल होते, पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा त्याच मनाने आर्थिक स्वरूपाच्या ह्याच्यात लहान आहे। आपल्या इतर आपले कमावती साधनं कमी आहेत, त्या मानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3146 कोटी आपल्या विश्वासाने या बँकेकडे ठेवी वळवणं, आपला व्यवहार वाढवणं, जिल्हा बँक इतर नॅशनल बँका असताना हे त्यांचं आणि सन्माननीय सर्व डायरेक्टर बोर्डाचं ते यश आहे। मी साहेब यासाठी म्हणजे मी सुद्धा राणे साहेबांच्या आशीर्वादानं 4 वर्ष त्या बँकेत तज्ञ संचालक राहिलो आणि बघतो की मी बऱ्याच वेळा साहेबांकडे जातो, संचालक बोर्डात तिथं जातो, मग बघतो प्रत्येक वेळी साहेब हे ग्राहकांचं हित कसं असेल, त्या ठेवीदारांचं हित कसं असेल, एखाद्या कर्जदाराचं हित कसं असेल आणि राणे साहेबांना अभिप्राय असलेला दरडोई उत्पन्न ह्या जिल्ह्याचं, कर्जदारांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं कसं वाढेल ह्याचे जे काही त्यांना आदेश के मार्गदर्शन दिलंय त्याच्याप्रमाणे ते पूर्णपणे ते अधिक त्यांचं संचालक बोर्ड वागत आहे, त्याप्रमाणे कार्य करत आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।